हरिपाठ अभंग 18 भाग पहिला. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेने काही. तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. हरिवंश पुराण म्हणजेच काय की ज्याला हरिप्रिय आहे, देवप्रिय आहे, ज्याला ईश्वर आवडतो, त्याच्या गुणगानामध्ये तो रमतो, तो हरीचं वंशपुराण ऐकतो, हरीचं नाम संकीर्तन करतो, त्याचा नामजाप करतो. त्याच्या प्रत्येक क्षणात प्रत्येक कार्यामध्ये देवाचं नावस्मरण असतं. मग आता हरिवंश पुराण म्हणजे कोणतं विशिष्ट असं पुराण नाही. असे वेगवेगळे पुराण की ज्या पुराणामध्ये देवाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या असतात, त्यांच्या लीलांचे वर्णन सांगितलेले असते आणि त्यांचे कार्य सांगितलेले असते. आता या सर्व कार्य ऐकून, ह्या कथा ऐकून काय करायचं तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी अंगीकारून आपण तसं चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करायचा असतो. कळत न कळत आपल्याकडून अनंत चुका झालेल्या असतात, होत असतात. त्या चुका परत घडू नये म्हणून देखील आपण त्याद्वारे प्रयत्न करणं आवश्यक आहे. असे अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुराणं आहेत. ह्या पुराणांचा अभ्यास करून, ते ग्रंथ श्रवण करून आपण आपलं जीवन चांगलं करावं, हेच यामागून अभिप्रेत असतं. हरिविने सौजन्य नेणे काही म्हणजे जरी समजा एखादी व्यक्ती काही वाईट कर्म केले असतील, त्याच्याकडून काही चुका झाल्या असतील, एकतर अशा चुका होऊ नये, पण तरी देखील मानव जन्म म्हणल्यानंतर काहीतरी चुका होणार. परंतु त्या चुकाचा बोध घेऊन जर त्या गोष्टी टाळून सर्व काही चांगलं करून हरीचं नामस्मरण केलं, हरीचं संकीर्तन जर केलं तर त्याचे सर्व दोष निघून जातात, त्याचे वाईट गुण नष्ट होतात, तो माणूस चांगला बनतो, त्याचं चारित्र्य सद्गुणी, निर्मळ, शुद्ध, चांगलं बनतं. आणि म्हणूनच ह्याला कदाचित ज्ञानेश्वर माऊली हरिविने सौजन्य नेणे काही असं म्हणत असतील. असे भक्त म्हणजे कोणते भक्त की जे खरंच संतांच्या योग्यतेचे हे भक्त असतात. कारण त्यांचं सर्वस्व एकच आता जीवनाचं लक्ष असतं की हरीचं नामसंकीर्तन करणं, हरीचा जाप करणं आणि हेच कार्य आपल्या हातून घडावं असे प्रयत्न करत राहणं. अशा भगवंताच्या भक्तीला शुद्ध भक्ती म्हणतात आणि असे भगवंत आपले वैकुंठ सोडून तो भक्ताच्या घरी देखील येतो. असे अनेक कथा आहेत की ज्या ठिकाणी देव भक्ताच्या घरी येऊन त्याच्यासोबत राहिलेला आहे, त्याच्या कामामध्ये मदत केलेली आहे, त्याची साथ दिलेली आहे. म्हणून तया नरा लादले वैकुंठ जोडले म्हणजे वैकुंठामधून देखील देव भक्तासाठी येतो आणि मदत करतो. सकळही घडले तीर्थाटन, त्याला ह्या सर्वच मार्गातून तीर्थक्षेत्राच्या गोष्टी घडतात आणि त्याचं जीवन सफल होतं, आनंदीमय होतं. अशाच भक्त जो असतो, जो खूप चांगल्या प्रकारे भक्ती करतो, त्याला देवाचा देखील लाभ होतो आणि हरिस्मरणामुळे त्याला सर्वच तीर्थक्षेत्राचं, तीर्थयात्रेचं हे पुण्य प्राप्त होत असतं. जय जय रामकृष्ण हरी.